चला. मुझे नहीं रहना यहाँ. ये अपना घर थोड़ी है. ध्रुव बाळा, आता हेच आपलं घर. थोडे दिवस आपण इथेच राहायचं. मुझे नहीं रहना. मैं जा रहा हूँ. ध्रुव, आता का बसतोस का? कधी एक फटका. सुमन, अगं त्याच्यावर कशाला चिडतेस? त्याचं काय चुकलंय? लहान पोरग आहे ते. त्याला काय कळते? असू दे. चला, तुम्ही सामान लावायला घ्या. आई, आई अगं, माझा तर विश्वासच बसत नाही. त्या घराची एवढी सवय झालती. माझा तर आता दुसरीकडे कुठं जीव लागणारच नाही बाई. होईल, इथली बी सवय होईल. हो, पण आपलं घर ते आपलं असतंय. आपलं हक्काचं घर. वहिनी, आता ह्या घडीला खर तर नानांना सगळ्यात जास्त त्रास झालाय. स्वतःच्या हातानं लिपल्याला घर सोडून आल्यात ते. अहो, पण मी म्हणते कशाला सोडायचं? आम्ही आमचं दागिनं द्यायला तयार झालोच होतो की. काय तर करून जप्ती टाळता आली नसती होय. आई अगं, असं काय करता आलं असतं तर नानाने केलंच असतं की. अहो, बोला की आता तुम्ही. दुसरं काहीच पर्याय नव्हता का? अगं, मी सगळा विचार केला, पण काहीच पर्याय नव्हता ग. नाना, आपण आपली अर्धी जमीन विकली असती तर सगळं कर्ज फिटलं असतं. नाही नाही, जमिनीचा सौदा करणं माझ्या बाप जन्मात जमणार नाही. अहो, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, निदान त्यांना घर तरी वाचलं असतं. अगं, घराचं काय घेऊन बसलाय? आधी कुठं घर होतं? ही जमीन आहे म्हणून घर उभं करू शकलो. आणि आता पण तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली ना, तुम्ही सगळे जर माझ्या बरोबर असाल ना, तर असे 10 घरं उभी करीन मी. पण जमिनीचं तसं नाही. जमिनी एकदा गेली की गेली. अहो, पण थोडी तर जमीन विकली असती की. अगं, घर आणि जमीन दोन्ही बी घाण होत. काय करणार होतो आपण? तुम्ही सगळेच असं का करताय?
मला कळत नाही. अगं ती जमीन म्हणजे माझी आई आहे, आई. माझ्या आई बापाच्या घामानं ती जमीन पिकत होती. ती जमीन आहे म्हणून सगळं आहे. ती जमीन आहे म्हणून आज पावतर कुणी उपाशी झोपलं नाही या घरात. ती जमीन आहे म्हणून कुणाचं घर होतं त्याचं चांगलं घर बांधू शकलो आपण. अरे असं काय करताय? अरे हाडाचं शेतकरी आहोत आपण. उद्या तशीच वेळ आली ना तर रानात कोपट बांधून राहू आपण. दिवस रात्र कष्ट करू पण जमिनी कायचं नाव काढू नका. ते पाप माझ्याकडून होणार नाही. नाना, बरोबर आहे तुमचं. आपल्याकडे काय नसलं ना तरी जमीन आहे आपली. आता दुप्पट कष्ट करू, दुबार पेरणी घेऊ, पण जमिनीवर नाही घाला येऊन द्यायचा. अहो चुकलंच माझं. अहो मला काही सुधरना बघा काय बोलावं ते, म्हणून मी असं काय बाय बोलत बसते. आई, नाना, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुमचं अर्ध निम्म आयुष्य त्या घरात गेलंय. त्या घराशी असलेली नाळ तुटताना त्रास तर होणारच की. तुम्हाला काय, मला बी तेवढाच त्रास होतोय.